एक व्यक्ती होता, तरुण व्यक्ती. आणि प्रियानो, एक 14-15 वर्षाचा एक तरुण व्यक्ती, आफ्रिकन व्यक्ती तो होता. त्याच्या जीवनामध्ये घडलेली साक्ष आहे प्रियानो. आणि त्याला वडील नव्हतेत. आणि प्रियानो, गरीब, एकदम गरीब कुटुंब त्याचं होतं. एकदम त्याची आई होती, हा एकटाच होता. हे दोघंच लोक होते. आणि प्रियानो, भयानक गोष्टीचा अनुभव त्याच्या जीवनामध्ये त्या तरुणानं घेतला. त्याची आई प्रियानो वेश्या व्यवसाय करणारी व्यक्ती होती. आणि तो समोर बघायचा की लोक यायचे, त्याने कुकर्म त्याच्या आईबरोबर ते करत होते. आणि ते सगळ्या परिस्थिती बघून एका कोपऱ्यामध्ये जाऊन तो रडायचा. तो म्हणायची, परिस्थिती आमची बदलणार नाही काय? एवढं दुःखामध्ये आम्ही आहे आणि माझ्या आईनं कुकर्म केल्याशिवाय माझ्या घरामध्ये चूल पेटत नाही, मग आम्हाला खायला अन्न मिळत नाही, आमची परिस्थिती बदलत नाही काय? 14-15 वर्षाचा तरुण एका कोपऱ्यामध्ये जाऊन तो रडायचा. तो आक्रोश करायचा की प्रभू कोण आहे, कोण देव आहे? ही परिस्थिती बदलू शकत नाही काय? याच्यातून आम्हाला बाहेर काढू शकत नाही काय? दररोज आणि दररोज लोक यायचे आणि त्याच्या आईबरोबर जे कुकर्म करायचे आपल्या नेत्रानं, ते 14-15 वर्षाचा तो तरुण पाहत होता प्रियानो. दररोज त्याचं हृदय रडायचं. एका ठिकाणी त्याच्या आईनं म्हटलं की ही गोष्ट आपण बंद करूया बाळ, ही चांगलं नाही आहे. आणि आता तू मोठा व्हायला लागलायस आणि तुझ्यावरती वाईट परिणाम होईल. आई, तो म्हटला, माझ्या मनात पण वाटतं की तू हे करू नको, चल आपण कुठेतरी काम करूया. आणि त्यावेळेस कामाची कमतरता असायची. तर एका बंगल्यामध्ये ह्या दोघांना, म्हणजे त्याच्या आईला आणि त्या मुलग्याला, एका मेजर जो रिटायर झाला होता त्याने त्याच्या बंगल्यामध्ये दिलं. तो पण एकटाच होता प्रियानो. आणि त्यानं त्या ठिकाणी त्यांना कामाला ठेवलं. आणि ते दिवसभर त्या बंगल्यामध्ये काम करायचे. त्या मेजरला त्याची आई जेवण बनवून द्यायची आणि सर्व साफसफाई करायचे. बाग त्याची साफसफाई करायची, टॉयलेट त्यांचे धुवायचे होते, भांडी, सर्व काही, कपडे वगैरे त्या मेजरच्या. त्या गाड्या असायच्या, त्या हा मुलगा त्या गाड्या त्याच्या पुसायचा. त्या बागमध्ये तो चांगला काम करायचा, कटिंग करायचा फांद्यांचे, सर्व काम तो करतो प्रियानो. आणि त्या दोघांना, त्या मेजर नाही का, जे गॅरेज असते त्याचं, त्या घराच्या बाहेर त्याचं गॅरेज होतं, मोठा बंगला होता, त्या गॅरेजमध्ये त्यांना ठेवलं होतं. आनंदाचे दिवस त्यांना सुरू होते, कारण कुकर्म करायचं त्याच्या आईनं बंद केलं होतं. आणि त्याला कुठं तर आता वाटत होतं की आता आमची परिस्थिती आता चांगली व्हायला, जरी खायला थोडं तडके असेल, परंतु वाईट गोष्टी त्याच्या नेत्रासमोर नव्हत्या प्रियानो. असे काही महिने गेलेत. आणि असे काही महिने गेल्यानंतर एक दिवस रात्रीच्या वेळेमध्ये ते झोपलेलं असताना त्या गॅरेजवरती थाड 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 जोरात वाजवत्याला आवाज ऐकायला लागला. ही लोक दोघं घाबरलीत, कोण वाजवलं एवढ्या जोरात? म्हणून प्रियानो त्यांनी आतून हाक दिली की म्हणले, कोण आहे बाहेर? तो बाहेरून एका व्यक्तीचा आवाज आला. तो म्हणजे तो मेजर होता. तो म्हटला, मी आहे, दार उघडा, मला जरा काम आहे गॅरेजमध्ये, मला काम आहे, जरा दार उघडा. मग तिने पण, ते मालक आहेत आपले, त्यांना काहीतरी गॅरेजमध्ये घ्यायचं असेल म्हणून तिने ते प्रियानो त्या गॅरेजचं दार उघडलं. आणि दार उघडल्यानंतर हा मेजर फुल दारू पिऊन त्या ठिकाणी आला होता. त्यानं त्या मुलग्याला मारायला सुरुवात केली, त्याच्या आईला मारायला सुरुवात केली. भरपूर बेदम मारहाण त्यानं त्या ठिकाणी केली. आत्ताच त्यांचे आनंदाचे दिवस सुरू झाले होते, परंतु मारहाण, तो व्यक्ती येऊन, तो मेजर येऊन मारहाण जोरदारी त्यानं करत होता. आणि प्रियानो, तो व्यक्ती त्याच्या आईवरती जबरदस्ती करायला त्यानं सुरुवात केली. हा तरुण त्या ठिकाणी आपल्या नेत्रांत तो बघत होता, त्याची आई वरडत होती, परंतु हा मेजर त्याच्या आईवरती जबरदस्ती करत होता प्रियानो. आणि प्रियानो, त्या दोघांवरती त्यानं मारहाण करून, त्याच्या आईवरती जबरदस्ती करून परत त्या घरातून त्यांना बाहेर काढलं, त्या गॅरेजमधून बाहेर काढलं. आता कुठं तर आनंदाचे दिवस होते, आता कुठं तर शिळं मिळत होतं, परंतु एक चांगला आसरा होता, चांगलं गोष्टी ते पाळत होते, कुकर्म नव्हतं. पण त्या मेजरनं त्याच्यावरती अत्याचार केला. त्याच्या आईला त्यानं प्रियानो कुकर्म करून त्या दोघा लेकरांना, त्या बहिणीला आणि त्या मुलग्याला मारहाण करून त्याला बाहेर काढलं. आणि पुन्हा एक वार प्रियानो, त्यांना बेघर झालेले ते दोघं जण पुन्हा एक वार आसऱ्याच्या, एका छताच्या आसऱ्यासाठी ते इकडे तिकडे फिरू लागले. मोठा नळा होता प्रियानो, कुठंच त्यांना काम मिळवना, कुठंच त्यांना ठिकाण मिळवना. मोठा एक नळा होता, त्या नळामध्ये जाऊन ते राहायला लागले. त्यांचं घर तो नळा बनला होता. एक पाईपलाईन, जे मोठीच्या मोठी पाईपलाईन टाकली जाते, त्याचा मोठा एक नळा होता. त्या पाईपलाईनमध्ये ही राहून त्या ठिकाणी आपलं जीवन जगायला लागलेत प्रियानो. हे मुलगा तो रोज रडायचा, ही परिस्थिती आमची बदलणार नाही काय? या परिस्थितीतून आम्ही बाहेर येणार नाही काय? या परिस्थितीतून आम्हाला वाचवायला कोण देव नाही काय? दररोज तो मुलगा रडायचा. का आमच्याबरोबर असा पक्षपात की तर लोकांना आम्ही पाहतो त्यांचं जीवन किती चांगलं आहे, किती आनंदामध्ये ते जीवन जगाल्यात, सर्व गोष्टीची सुख सोयी त्यांना, पण आमच्या जीवनामध्ये असं का? तरुण ते दररोज रडत होता प्रियानो, दररोज तो आक्रोश करत होता, दररोज तो अश्रू ढाळत होता. एक दिवस जेव्हा तो रडत असताना रात्रीच्या वेळेमध्ये त्या देवाची वाणी त्याला आली.
तेव्हा म्हणला बर्नाल्ड, त्या व्यक्तीचं त्या मुलाचं नाव होतं बर्नाल्ड. बर्नाल्ड, मी जिवंत देव आहे, मी येशू आहे. जर आज आपलं जीवन तुम्हाला देशील, आज जर आपलं जीवन तुम्हाला समर्पण करशील, आज जे तू अमंगल लोकांमध्ये राहतोयस, अमंगल ओठाचा तो आहेस, तुझ्या जीवनामध्ये जे अमंगल गोष्ट आहे जेव्हा तू टाकशील आणि आपलं जीवन तुम्हाला देशील, बर्नाल्ड मी तुझं जीवन बदलेन. मुलग्यान गुडघे टेकलेत. तो रडा लागला, होय जर येशू तुम्ही खरोखर जीवन देव असाल, माझं जीवन मी देतो, माझ्यातून या शुद्ध दूर करा, माझ्या कुटुंबाला मला बदला, माझं जीवन बदला, माझं हृदय मी तुम्हाला देतो येशू. बर्नाल्डनं आपलं जीवन त्यावेळी त्या परमेश्वराला दिलं. प्रियानो, परमेश्वर उलटा पालट करायला सुरुवात केली. 16 वर्षाचा बर्नाल्ड झाला. या थाळा बांधे रे, या साखा रे. 16 वर्षाचा बर्नाल्ड झाला. परमेश्वराचा पवित्र आत्मा त्याला चालवा लागला. प्रियानो, एकाच वेळेस तो एअरपोर्टवरती थांबलेला होता आणि देवाचा पवित्र आत्मा त्याशी बोलला की ते एअरपोर्टवरती जी स्त्री बसलेली आहे, ती गोरी स्त्री, हा आफ्रिकन होता, हा काळा होता, ती गोरी स्त्री तिला बघतोयस ना, तिला HIV झालेला आहे. तू जा आणि सांग, माझी इच्छा आहे की मी तिला हील करावं, तिला बरं करावं आणि आजपासून मी तुला वापरायला सुरुवात करताय. ती म्हणला, देवा कसं आहे, माझ्याकडून ते होईल काय, मी 16 वर्षाचा आहे आणि मला कशी प्रार्थना करायची माहीत नाही. तो म्हणला, जा मी तुला वापरून घेणार आहे. त्या ठिकाणी गेला, त्या स्त्रीला म्हटला की लेडी, देवाचा पवित्र आत्मा, येशूचा पवित्र आत्मा मला शिकवलाय की तुम्ही HIV ग्रस्त आहात आणि येशू आज तुम्हाला बरं करत आहे. त्या बहिणीने जेव्हा ऐकलं, कारण कुणाला तिने सांगितलं नव्हतं, कुणाला माहीत नव्हतं, गुप्त गोष्ट होती आणि त्या निराशेच्या पोटी ती होती आणि ती गुप्त गोष्ट तिने कुणाला सांगितली होती. जेव्हा बर्नाल्डकडे तिने ऐकलं की HIV झालं म्हणून ती उठली आणि पळायला सुरुवात केली. आजूबाजूला काही पोलीस होते, ते पोलीस आले, त्यांनी म्हटलेत की या मुलग्यानं काहीतरी केलं म्हणून त्या मुलाला पकडलेत आणि त्या स्त्रीला सुद्धा बोलावं, इकडे इकडे. त्या मुलानं काय तुमची पर्स चोरली काय, तुमचे पैसे चोरलेत काय, तुम्हाला काय मारहाण केली काय, पोलीस बोलायला लागलेत. ती बहीण तिकडनं पळत आली आणि म्हटली, अहो त्यानं काय केलं, त्याला सोडा. पण पोलिसांनी त्यांना सोडलं. ती म्हटली, तुला कोणी सांगितलं बाळ? ती म्हणली की मी येशूवरती विश्वास ठेवते, त्या येशूने मला सांगितलं. त्या बहिणीनं सुद्धा त्याच ठिकाणी आपलं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं. HIV झालेली व्यक्ती जेव्हा दुसरा रिपोर्ट काढायला गेली, मत्ती 19:26 मध्ये देवाचं वचन सांगतं, यिर्मया 32:27 मध्ये देवाचं वचन सांगतं, तो म्हणला, मी सर्वसृष्टी निर्माण करता परमेश्वर आहे, मला अशक्य असं काय आहे काय. प्रियानो, त्या ठिकाणी जी HIV ग्रस्त असलेली व्यक्ती, जिच्या जीवनामध्ये तिला होप नव्हता, अश्रूमध्ये असणारी व्यक्ती, परमेश्वरानं 16 वर्षाच्या असलेलं बर्नाल्ड करून त्या परमेश्वरानं त्या लेडीचा, त्या गोऱ्या बहिणीचा HIV हील केला. जेव्हा तिने दुसरे रिपोर्ट काढलेत, हे अशक्य होतं. डॉक्टर म्हणले, कसं झालंय, ते ज्या डॉक्टरकडे ती ट्रीटमेंट घेतली, ते डॉक्टर म्हणले, कसं झालंय, कशा रीतीनं तुमचा HIV बरा झाला, कारण अजून औषध त्याच्यावरती निघालं नाही आणि उपचार टोटल बरा व्हावा असं रिपोर्ट्स तुमचे आलेले आहेत आणि असं उपचार व्हावा असं कुठली पद्धती आहे. त्याने सांगितलं, एक व्यक्तीचा मुलगा आहे, त्यानं सांगितल्यानंतर मी त्या आजारातून मुक्त झाले. ते कुठल्या येशूवरती विश्वास ठेवतोय आणि त्या येशूवरती मी सुद्धा विश्वास ठेवतोय. त्या येशूने मी या आजारातून मला मुक्त केलं. जी मी आपलं जीवन संपवण्याच्या परिस्थितीमध्ये होते, जी मी अश्रूमध्ये होते, जी मी दुःखामध्ये होते, त्या एका लहान मुलानं ज्या येशूच्या नावामध्ये सांगितलं आणि माझा HIV बरा झालेला आहे. प्रियानो, त्या डॉक्टरनं सुद्धा आपलं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं. त्या डॉक्टरने सुद्धा आपलं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं. कारण प्रियानो, आज डॉक्टर, सायन्स, भूतलावरती जेवढं ज्ञान बुद्धी, जेवढं टेक्नॉलॉजी, जेवढ्या विद्या असतील, सर्वांना एक लिमिट आहे. एका लिमिट पर्यंत ते कार्य करतात, पण एक नाव ज्याचं आहे ते लिमिटच्या बाहेर सुद्धा काम करतं, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि